ओबीसीचे नेते या राज्याचे मंत्री माननीय छगन भुजबळ साहेबांनी आज माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी जाऊन त्यांची सकाळी आज भेट घेतली। या बैठकीचं जी चर्चा झालेली जी माध्यमांच्या समोर जी भुजबळ साहेबांनी मांडले त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण हा जो मराठा ओबीसी वाद जो आहे तो इतक्या मोठ्या विकोपाला गेलेला आहे की यातून कदाचित महाराष्ट्रामध्ये दंगेधोपीसुद्धा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि त्यातच परवाची बैठक झालेली आहे सर्वपक्षीय, त्याच्यामध्ये विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातल्यामुळं याच्यामध्ये याची दरी आणखीनच वाढलेली आहे। आणि म्हणून लवकरात लवकर यातून मार्ग काढण्यासाठी पवार साहेबांची जर भेट घेतली असेल तर त्या भुजबळ साहेबांच्या त्या कृतीचं समर्थन केलं पाहिजे, त्याच्याकडे सकारात्मक म्हणून पाहायला पाहिजे। यातून कुठलाही राजकीय जो आहे राजकीय विपर्यास किंवा राजकीय भूमिका असं कोणी पाहू नये। तमाम ओबीसी समाजाच्या वतीने मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो। आणि पवार साहेबांनी यापूर्वी सुद्धा जे आहे ज्यावेळी ओबीसी असेल, भटकेमुक्त असेल आणि धनगर समाज असेल, ज्यावेळी आरक्षणाचे विषय ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समोर आले त्यावेळी त्यांनी सकारात्मक भूमिका यावेळी घेतलेली आहे। ज्यावेळी मंडल कमिशनच्या शिफारशी या देशामध्ये कुणीच लागू करत नव्हतं त्यावेळी पवार साहेबांनी स्वतः जालन्याला ज्यावेळी शेंडगे बापू आणि भुजबळ साहेबांनी एक लाख लोकांचा ओबीसी मेळावा घेतला, त्याच्यामध्ये जाहीर घोषणा करून या शिफारशी महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू केलेल्या आहेत। त्या मराठा विद्यापीठाचा वाद असेल, धनगर समाज एमटीचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न त्यांच्या काळामध्ये त्यांनी सोडवलेले आहेत। आणि म्हणून ही भेट जी आहे ह्या भेटीतून जर चांगलंच निष्फळ होणार असेल तर या भेटीकडे सकारात्मक पाहिले गेलं पाहिजे। मी भुजबळ साहेबांच्या या भूमिकेचं मनापासून स्वागत करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।